प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आपण आपल्या उपासनेला सुरुवात करूया. आणि सुरुवातीला आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 117 कोण मित्र येशूवाणी हे गीत गाऊया. कोण मित्र येशूवाणी सारे ओझे वाहाया, सर्व दुःखे तो ऐकूनी सहाय्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्त वृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले खांब जड वाहाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग निवडला आहे तो आपण ऐकूया. पौलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 ही वचने आपण ऐकूया. पौलाचे फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 11 वचने. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण
आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. परमेश्वर देवबाप या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पहा, फिलिप्पीकरास पत्र हे पत्र प्रेषित पौलाने तुरुंगात असताना लिहिले. आपण पाहतो की अशी 4 पत्रे आहेत जी प्रेषित पौलाने तुरुंगातून लिहिली. इफिसकरास पत्र, कलसैकरास पत्र, फिलेमोनला पत्र आणि फिलिप्पीकरास पत्र. ही 4 पत्रे पौल बंदिवान असताना त्यांनी लिहिली. प्रेषित पौल बंदिवान आहे, तुरुंगामध्ये आहे आणि तुरुंगामध्ये असताना त्याला मंडळ्यांची काळजी होती. मंडळांविषयीची चिंता त्याच्या मनामध्ये होती आणि ती काळजी, ती चिंता या पत्रांमधून स्पष्टपणे दिसून येते. आपण पाहतो की प्रेषित पौल तुरुंगामध्ये आहे. पत्र व्यवहाराद्वारे मंडळांशी तो कनेक्टेड आहे आणि बऱ्याच मंडळांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या पौलाच्या कानावर येत आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक मंडळांमध्ये तट, फुटी, पक्षभेद, खोटे शिक्षण अशा समस्या उद्भवलेल्या होत्या. आणि ह्या सर्व समस्यांवर पौलाने त्या ठिकाणी उपाय सुचवला. आणि तो उपाय काय आहे आणि ते आपण या ठिकाणी पाहतो वचन 5 मध्ये. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय वचन 5. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. आणि हा बोध सर्व समस्यांवर उपाय असा आहे. पौलाने या सर्व समस्यांवर काय उपाय सुचवला? मंडळीमध्ये फूट, पक्षभेद, स्पर्धा, हेवेदावे ह्या गोष्टी असू नयेत. आणि जर आहेत तर त्यावर उपाय काय? तर जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती आपल्या प्रत्येकाच्या ठायी असो. आणि हा त्या सर्व समस्यांवरचा उपाय आहे. आपण मंडळी या नात्याने आपल्यामध्ये जर फूट पडलेली असेल, आपल्यामध्ये जर हेवेदावे आहेत, स्पर्धा आहे, तर या सगळ्या गोष्टींवर उपाय हा की आपण जो स्वभाव प्रभू येशूचा होता तो स्वभाव आपण प्रत्येकाने धारण केला पाहिजे. आणि जर प्रभू येशूचा स्वभाव आपण धारण करतो, जर प्रभू येशूची जी वृत्ती होती ती जर आमच्यामध्ये असेल तर या सगळ्या समस्यांवर आम्हाला त्या ठिकाणी काय मिळतो? विजय मिळतो, उपाय मिळतो. चित्तवृत्ती ह्या शब्दासाठी इंग्रजी बायबलमध्ये शब्द आलेला आहे. ISV व्हर्जनमध्ये ॲटिट्यूड. आणि जर आपण मूळ ग्रीक बायबल पाहिलं, नवीन करार मुळात ग्रीकमध्ये लिहिला गेला. आणि जर आपण मूळ ग्रीक बायबलमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी शब्द आलेला आहे फ्रोनेहो. फ्रोनेहो या शब्दाचा अर्थ आहे समज किंवा अंडरस्टँडिंग. प्रभू येशूचा जो समज आहे, प्रभू येशूचा जो स्वभाव आहे, तो जर आम्ही आत्मसात करतो, तो स्वभाव जर आम्ही धारण करतो तर आमच्या जीवनामध्ये पर्यायाने आमच्या मंडळांमध्ये समस्या उद्भवणार नाहीत. आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून जन्मभर या गोष्टीचा विचार आम्ही केला पाहिजे की येशू कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. आणि जर याचा विचार आम्ही करतो तर आमच्या आशीर्वादामध्ये देखील वाढ होते. पहिली गोष्ट आपण पाहूया, प्रभू येशूची चित्तवृत्ती कशी आहे, येशूचा स्वभाव कसा आहे. तर पहिली गोष्ट,
प्रभू येशू लीन आणि नम्र आहे. येशू कसा आहे? लीन आणि नम्र आहे. तो लीन आहे, तो नम्र आहे. आणि याचे उदाहरण आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो. योहानाच्या 13व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभू भोजनाच्या वेळेस प्रभू येशूनं काय केलं, तर त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आपण पाहतो की यहुदी परंपरेमध्ये आलेल्या पाहुण्यांचं पाय धुण्याचं काम हे घरातील दासांचं असायचं. जे दास असायचे, घरामधील जे नौकर असायचे, आणि विशेष करून हे दास विदेशी असायचे, त्या दासांचं हे काम असायचं की आलेल्या पाहुण्यांचं जेवणापूर्वी पाय धुणं. आणि आपण पाहतो की प्रभू येशू गुरु आहे, प्रभू आहे, तरी देखील त्याने काय केलं? दासाचं स्वरूप धारण केलं आणि जे काम दासांचं, गुलामांचं होतं ते त्याने स्वतः केलेलं आहे. म्हणजे यामधून प्रभू येशूचा नम्रपणा दिसून येतो. आणि त्याने हा कित्ता आम्हाला घालून दिला की मी गुरु आणि प्रभू असताना जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. म्हणजे एकमेकांसमोर आम्ही तितकं लीन आणि नम्र झालं पाहिजे. प्रभू येशू देवपुत्र आहे, म्हणजे तो देव आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा या त्रैक्यामधील तो देव जो पुत्र आहे. आणि असं असताना देखील आपण पाहतो तो स्वतः देव आहे, तरी देखील आपण पाहतो की जे काम दासाचं होतं ते त्याने स्वतः करून दाखवलं. आम्ही सुद्धा प्रभू येशूप्रमाणे लीन आणि नम्र असलं पाहिजे. त्याच्या नम्रपणाचं आणखी उदाहरण आपण पाहतो. ज्यावेळेस प्रभू येशूनं बेथानी आणि बेथफगे या गावांमधून राजाप्रमाणे त्यांनी त्या गावांमध्ये प्रवेश केला. तो यरुशलेमेकडे चाललेला होता. झावळ्याचा रविवार म्हणून आपण तो दिवस साजरा करतो. त्या ठिकाणी देखील आपण पाहतो की प्रभू येशू राजा म्हणून त्या गावांमध्ये त्याने प्रवेश केला. परंतु कशा प्रकारे? तो घोड्यावर बसून त्याने प्रवेश केला नाही, तर तो गाढवाच्या शिंगरावर बसून त्या गावांमध्ये गेला. आणि याचं वर्णन जकर्याच्या 9व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो लीन आणि नम्र आहे, म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. गाढव का? कारण गाढव हे त्यावेळेस गरिबाचं साधन मानलं जायचं. घोडा श्रीमंत लोक वापरायचे. श्रीमंत, सरदार, राजाच्या जवळचे लोक घोडा वापरायचे. परंतु प्रभू येशूने गाढव निवडलं आणि यामध्ये देखील त्याचा लीन आणि नम्रपणा पाहायला मिळतो. तो नम्र आहे, तो लीन आहे. आणि जर ही वृत्ती आमच्यामध्ये असेल, आमच्यामध्ये जर नम्रपणा असेल, तर याचा अर्थ आमच्यामध्ये गर्व राहणार नाही. आणि ज्या ठिकाणी गर्व नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची फूट पडत नाही. आम्ही इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहतो, प्रभू येशूची चित्तवृत्ती कशी आहे, प्रभू येशूचा स्वभाव कसा आहे. तर दुसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभू येशूची वृत्ती ही त्यागी वृत्ती आहे. त्याने नेहमी स्वार्थ त्याग केला. प्रभू येशूनं त्याग केला आणि हे आपण शास्त्रामध्ये पाहतो. देह धारण करण्यापूर्वी प्रभू येशू कुठं आहे? तर तो स्वर्गामध्ये देवपित्याच्या उराशी आहे, असं योहानाच्या 1ल्या अध्यायामध्ये आपण पाहतो. प्रभू येशू देह धारण करण्यापूर्वी परमेश्वर पित्यासोबत आहे. योहानाचं शुभवर्तमान 1ला अध्याय 1लं वचन आपण वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रभू येशू देह धारण करण्यापूर्वी परमेश्वरासोबत गौरवी अवस्थेमध्ये होता. परंतु आपण पाहतो की जगाच्या उद्धारासाठी त्याने स्वर्ग सोडला आणि तो देह धारण करून आमच्यामध्ये येऊन राहिला. त्याने स्वर्ग सुखाचा त्याग केला आणि आम्ही सुद्धा त्याग करायला शिकलं पाहिजे. प्रभू येशूनं स्वर्गाचा त्याग केला. इतकंच नाही तर आपण पाहतो पृथ्वीवर असताना सर्व प्रकारचा मान सन्मानाचा देखील त्याने त्याग केला. आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी हे पाहतो. जर आपण योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 15वं वचन पाहिलं, योहान 6:15,
त्या ठिकाणी आपण पाहतो की लोक त्याला राजा म्हणून घोषित करणार होते, परंतु प्रभू येशू त्या ठिकाणी थांबला नाही, तिथून निघून गेला. इतकंच नाही तर आपण पाहतो आपल्या सेवा कार्याला अडथळा होऊ नये म्हणून बरा केलेल्या त्या रोग्याला तो सांगायचा की हे कोणाला सांगू नकोस, कारण जे ध्येय त्याच्यासमोर होतं त्याला अडथळा नको होता. प्रभू येशूनं कधीच प्रसिद्धीची हाव बाळगली नाही, त्याला कधीच प्रसिद्धीची हाव नव्हती. त्याने त्याग केला, स्वर्गाचा त्याग केला, मान सन्मानाचा त्याने त्याग केला. आणि इतकंच नाही तर आपण पाहतो त्याने शेवटी देह त्याग देखील केला, क्रूसावर आपला देह त्याने अर्पण केला. जर आमच्यामध्ये ही त्यागी वृत्ती असेल तर आमच्यामध्ये स्पर्धा कधी होणार नाही. जर आम्ही स्वार्थ त्याग करणारे असू तर आम्ही एकमेकांशी कधीच स्पर्धा करणार नाही, आमच्यामध्ये हेवे दावे कधी असणार नाही. आणि म्हणून जी चित्तवृत्ती प्रभू येशूची होती ती आमच्या ठायी देखील असली पाहिजे. आम्ही सुद्धा स्वतःला आमच्यामध्ये हा बदल आम्ही केला पाहिजे. जसा प्रभू येशू आहे तसं बनण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि हे खरं आहे. आपण शास्त्रामध्ये काय पाहतो, ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्य निर्माण केला, उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 26-27 मध्ये आपण पाहतो, परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्यावेळेस तो कसा निर्माण केला, आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मनुष्य त्याने निर्माण केला. म्हणजे परमेश्वराची अपेक्षा काय आहे, आपण परमेश्वराचं प्रतिरूप आहोत, जसा तो आहे तसं बनण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे. जर आम्ही आमच्या पित्याप्रमाणे आहोत तरच आम्ही त्याचे लेकरं आहोत. हे तर अतिशय स्पष्ट आहे की ज्यावेळेस आपण मुलांकडे पाहतो त्यावेळेस त्या मुलांकडे पाहिल्यावर आपल्याला त्यांच्या आईवडिलांची आठवण होते. असं बऱ्याच वेळा आपण पाहतो. लेकरं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपण ओळखतो की अरे या मुलाचे डोळे आपल्या आईसारखे आहेत, या मुलाचं नाक याच्या बापासारखं आहे. का? कारण ते लेकरं आपल्या माता पित्यांचं प्रतिरूप असतात. तसं आम्ही आमचा बाप, आमचा देवबाप याचं प्रतिरूप आहोत. आम्ही त्याच्यासारखं असलं पाहिजे. प्रभू येशू सारखं बनण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि तशी त्याची आम्हाला आज्ञा आहे. जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती ती आमच्या ठायी देखील असली पाहिजे. प्रभू येशूची वृत्ती कशी होती? तिसरी गोष्ट यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू प्रीतीपूर्ण आहे. त्याने प्रीती केली आणि संपूर्ण शुभवर्तमान याविषयी आपल्याला साक्ष देतो. संपूर्ण शुभवर्तमानामध्ये आपण हे पाहतो की परमेश्वराने जगावर प्रीती केली आणि येशूच्या कार्यामधून देवाची ती प्रीती पाहायला मिळते. प्रभू येशूनं प्रीतीविषयी शिकवलं आणि केवळ शिकवलं असं नाही तर त्याने तसं प्रात्यक्षिक देखील बऱ्याच वेळा करून दाखवलं. तो स्वतः प्रेमळ आहे आणि त्याचं उदाहरण आपण पाहतो. ज्यावेळेस गेतशेमाने बागेमध्ये प्रभू येशूला पकडण्यासाठी शिपाई आले, यहूदा इस्करियोत त्यांच्यासोबत होता आणि प्रमुख याजकाचा दास हा सगळ्यात त्या ठिकाणी पुढं होता. आणि काय घडलं आपण पाहतो की प्रमुख याजकाच्या दासाच्या कानावर पेत्राने त्या ठिकाणी वार केला आणि त्या प्रमुख याजकाच्या दासाचा कान पेत्राने कापला. प्रभू येशूने ज्यावेळेस ते पाहिलं त्यावेळेस त्या प्रमुख याजकाच्या दासाच्या जखमी कानाला त्याने स्पर्श केला आणि त्याला बरं केलं. कोणाला? जो येशूला पकडण्यासाठी तिथं आलेला होता, म्हणजे तो वैरी होता, तो शत्रू होता. आणि आपण हे समजू शकतो की प्रभू येशूला पकडण्यासाठी आलेला हा प्रमुख याजकाचा दास, त्याचं नाव होतं मल्ख, याने काय अशी रिक्वेस्ट करून येशूला अटक केलेली नाही. आपण पाहतो जसे पोलीस गुन्हेगाराला पकडतात तसं येशूला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कदाचित त्यांनी अपशब्द वापरले असतील. हा मल्ख सगळ्यात पुढं आहे, त्याने कदाचित प्रभू येशूला एखादा फटका मारला असेल, एखादी झापड मारली असेल, अपशब्द वापरले असतील. आणि एवढं सगळं असताना देखील त्याचा कान पेत्राने कापला तर प्रभू येशूने त्याला स्पर्श करून बरं केलं. म्हणजे येशूने दाखवून दिलं की आपण वैऱ्यावर देखील प्रीती केली पाहिजे. जे आपले वैरी आहेत, जे आपले शत्रू आहेत,
त्याच्यावर सुद्धा प्रीती करायला येशूने शिकवलं आणि प्रत्यक्षात तसं करून देखील दाखवलं। जी चित्तवृत्ती प्रभू येशूच्या ठायी आहे ती आमच्यामध्ये असली पाहिजे। शुभवर्तमानामध्ये आपण येशूच्या प्रीतीचे अनेक उदाहरणं पाहतो। त्याने प्रीती केली, जे उपेक्षित होते त्यांच्यावर देखील त्याने प्रीती केली। गरसेकरीतील भूतग्रस्त हे उदाहरण आपल्याला आठवत असेल। असा मनुष्य ज्याला आपल्या कुटुंबियांनी देखील दूर केलेला आहे, जो कबरेमध्ये राहतो, गावकऱ्यांनी त्याला हुसकून दिलेला आहे, आपले कुटुंबीय देखील त्याला जवळ करत नाहीत, आणि असा मनुष्य आपण पाहतो की प्रभू येशूनं त्याला बरं करण्यासाठी एक संपूर्ण दिवस त्या ठिकाणी घालवला। ज्या दिवशी हा गरसेकरीतील हा भूतग्रस्त बरा झाला, आपण पाहतो की तो संपूर्ण दिवस प्रभू येशूला फक्त एकाच माणसाला बरं करता आलेले, म्हणजे एक संपूर्ण दिवस त्याच्यासाठी घालवला। कोणासाठी? जो उपेक्षित आहे। येशूने त्याच्यावर प्रीती केली। किंवा आपण पाहतो शमरोनी स्त्री, जी एक चारित्र्यहीन स्त्री आहे, तिला 5 नवरे होते, कॅरेक्टर चांगलं नाही, परंतु आपण पाहतो की प्रभू येशूनं त्या विहिरीजवळ तिच्याशी संभाषण केलं आणि त्याने बराचसा वेळ तिच्याशी चर्चा करण्यात घालवला, आणि विशेष म्हणजे फार महत्त्वाच्या विषयावर त्याने तिच्याशी चर्चा केली। हे त्याच्या प्रीतीचं उदाहरण आहे। किंवा आपण आणखी शुभवर्तमानामध्ये पाहतो की जे अस्पृश्य होते, ज्यांना कुणी स्पर्श करत नव्हतं, ज्यांच्या जवळ कुणी जात नव्हतं, असे कुष्ठरोगी येशूने हात लावून बरे केले। प्रभू येशूनं ज्या मेलेल्या लोकांना शब्दाने उठवलं, भूत त्याने शब्दाने घालवले, तो कुष्ठरोग्यांना देखील शब्दाने बरं करू शकत होता। 10 कुष्ठरोगी त्याने शब्दानेच बरे केले, पण तरी आपण मत्तयाच्या 8व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये पाहतो की कुष्ठरोग्याला त्याने स्पर्श केला आणि बरं केलं। का? त्याने दाखवून दिलं, मी तुझ्यावर प्रीती करतो। येशू प्रीतीपूर्ण आहे, आणि म्हणून प्रीती हा प्रभू येशूचा स्वभाव आहे, आणि हा जर स्वभाव आमच्यामध्ये आहे, आम्ही जर त्याची चित्तवृत्ती धारण करतो, तर मंडळीमध्ये कुठल्या समस्या राहणार नाहीत, कारण प्रीती सहनशील आहे आणि प्रीती सर्व अपराधांवर काय आहे? पांघरून आहे। जर आम्ही एकमेकांवर प्रीती करतो तो कुठली तक्रार एकमेकांविषयी राहत नाही। आणि म्हणून मंडळांमध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्यांवर पौलाने हाच उपाय सुचवला की जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो, म्हणजे कुठल्या प्रकारचा पक्षभेद तुमच्यामध्ये राहणार नाही, कुठल्या प्रकारची तटफुटी तुमच्यामध्ये राहणार नाही, स्पर्धा राहणार नाही। आपण या सर्व गोष्टींपासून स्वतःला जपू शकतो। प्रभू येशूच्या या वृत्तीचा काय परिणाम झाला? आपण पाहतो की दुःख सहनानंतर काय मिळालं? जी चित्तवृत्ती येशूच्या ठायी होती त्याचा परिणाम काय झाला? वचन 9 मध्ये आपण पाहतो। फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय वचन 9, ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले। यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे। काय परिणाम झाला या सगळ्या गोष्टींचा? परमेश्वराने प्रभू येशूचं गौरव केलं। जो लीनपणा त्याच्यामध्ये आहे, जी त्यागी वृत्ती त्याच्यामध्ये आहे, जो आज्ञाधारकपणा आहे, जो प्रीतीपूर्ण त्याचा स्वभाव आहे, या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम झाला? तर परमेश्वराने प्रभू येशूचं गौरव केलं, परमेश्वराने प्रभू येशूचं नाव उच्च केलं। प्रभू येशू देव पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला, आणि हे आपण शास्त्रामध्ये पाहतो। मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये आपण असं वर्णन वाचतो। मार्क 16 आणि वचन 19 असं लिहिलंय, ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला। हा आशीर्वाद प्रभू येशूला मिळाला, हे गौरव प्रभू येशूला मिळालं, आणि
हेच आमच्यासमोर उदाहरण आहे की जर आम्ही येशूच्या वृत्तीने चालतो तर आम्हाला प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं वागणं व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून आमचं ध्येय हे असलं पाहिजे की जसा प्रभू येशू आहे तसं बनण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जी चित्तवृत्ती त्याची होती ती आमच्यामध्ये देखील असली पाहिजे. आणि जर असं आम्ही वागतो तो जो आशीर्वाद देवबापाने आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे तो यथाकाळी आम्हाला मिळणार आहे. देवबाप या वाचलेल्या वचनांद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ बापा, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे आभार मानतो. या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. देवबापा, आम्ही तुझ्याजवळ ही प्रार्थना करतो, हे पवित्र वचन आम्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. या पवित्र वचनाद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. जी चित्तवृत्ती प्रभू येशूच्या ठाई होती ती आमच्या ठाई असू दे. त्यासाठी देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांना सहाय्य कर. हे पवित्र वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. प्रिय बापा, आम्ही यावेळेस प्रार्थना करतो, जे आजारी असतील त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्व रुग्णांवर देवबापा दया कर. जे कोणी आजारी असतील त्या सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे आणि बरं कर. आमच्या संपूर्ण मंडळीवर तुझा आशीर्वाद असू दे. मंडळीतील सर्व लहान थोरांवर देवबापा तू दया कर अशी आम्ही प्रार्थना करतो. इथून पुढचा सर्व समय तुझ्या हाती पडतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून देवबापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत, आपल्या संपूर्ण मंडळीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.